बाळूमामा रस्त्यानं चालले होते आणि एका शेतामध्ये बापाचे आणि लेकाचे भांडणं चालू होती. मामा म्हटले, का बरं एवढं जोराने भांडतात? मामा तिथे गेले म्हटले, का रे का बरं भांडणं खेळतात? बाप सांगत होता, मामा इथं नागदेवताचं घर आहे, वारुळ आहे, आणि हा मुलगा खुशाल त्याच्यावर नांगर घालायचा म्हणतोय. मी त्याला सांगतोय, अरे घालू नको, नागदेवताचं घर आहे, घालू नको बाबा त्याच्यावरून नांगर, पण तो ऐका ना. त्यावेळेस मामाने सांगितलं त्या पोरांना, अरे सोकाळीच्यानो, बाप सांगतोय तर ऐका की. बापाचं ऐकलं पाहिजे बरं का महाराज. ज्या ज्या पोरांनी बापाचं जीवनामध्ये ऐकलं नाही ना, त्यांचं वाटोळं झालं महाराज. तो कसा का असा ना, तो शिवा देणारा असू द्या, तो रागवणारा असू द्या, पण त्याचं ऐकलं पाहिजे. त्याचं जर ऐकलं ना, तुम्ही निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, त्या पोराने बापाचं ऐकलं नाही, त्या वारुळावरून नांगर घातला. नांगर चालू होता, सगळे लोक पाहत होते. मामाचं सुद्धा त्या पोरांनी ऐकलं नाही. नांगर चालू होता, सगळे लोक पाहत होते. मामा त्या नांगरासमोर जाऊन उभे राहिले आणि असा नांगर त्या वारुळावरून गेला आणि मामाने समोर असे हात केले, तर मामाच्या हातामध्ये अजूत मेंढी माऊली येऊन पडली.